असंच वरचेवर पिल्लं दिसणार. या सीझन मधलं हे पहिलं पिल्लू लक्षात घ्या घोणसचं. आणि या दिवसात एप्रिल मेच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात घोणस पिल्लं घालतो. तो अंडी घालत नाही. तुम्ही बघत असाल डिझाईन, जेवढे लहान साप असतात तेवढे सुंदर असतात आणि तेवढे जास्त विषारी पण असतात, लक्षात घ्या. आणि हे घोणसचं पिल्लू आहे आणि डायरेक्ट तो पिल्लं घातल्यामुळे झाडी झुडपात असल्यामुळे आपल्या आजूबाजूला मन दुसरी पिल्लं असू शकतात. भीती अशी दूर करता येत नाही. एखादा पिल्लू पकडला संपला असा विषय होत नाही, लक्षात घ्या. तुमच्या आजूबाजूला जर झाडी झुडपं दगडविटाचा ढिगारा असेल तर ती येऊ शकतात. लहान साप असेल तर त्याला पकडणं जास्त खतरनाक असतंय. याला मी पकडण्याचा प्रयत्न करतोय कारण तो जवळ तोंड असल्यामुळं अटॅक करण्याची शक्यता सुद्धा जास्त, लक्षात घ्या. आणि मी ह्याला सरळ आता पिशवीत असं घालून टाकतोय. आपल्या आजूबाजूला पण ही दिसण्याची शक्यता आहे. या सीझन मधलं एक पिल्लू आहे, लक्षात घ्या. आणि पिल्लंही चावू शकतात आणि लहान पिल्लांना सुद्धा विष असतंय. मोठ्या सापापेक्षा ते जास्त प्रमाणात असतंय. भलेही त्याची क्वांटिटी कमी असेल, क्वालिटी मात्र हाय असते मित्रांनो. धन्यवाद.